विवेकानंदांचा जन्मोत्सव विवेकानंद आश्रमामध्ये 8, 9, 10 तारखेला साजरा होतोय. महिला भगिनी आपल्यासोबत आहेत. काय सांगणार ताईसाहेब आजच्या दिनी जनतेला? प्रथम आपलं नाव सांगावं. मी सौ वनिता शिवदास सांबापुरे. स्वामी शिवदास महाराजांनी सुरू केलेल्या स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आम्ही सगळ्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दिंडी काढणार आहे. यामध्ये महिलांचा चांगला उत्स्फूर्त सहभाग असतो. महाराजश्रींनी शैक्षणिक आणि आरोग्य सेवा आश्रमाच्या माध्यमातून राबवलेल्या आहेत. या बाबतीमध्ये काय सांगता येईल? आपण महिला भगिनी आहात. महाराजांनी इथं शैक्षणिक ज्या हे सुरू केल्या सेवा, इथल्या सगळ्या मुलांना कुठेही जायची गरज नाही आहे. सगळं म्हणजे ABM, कृषी, आपलं सायन्स कॉलेज, नर्सिंग कॉलेज सगळं महाराजांनी सुरू केलं. आणि आरोग्यासाठी तर इथं महाराजांनी खूप कमी खर्चात 10 रुपयाच्या पावतीवर सगळ्या रोग्यांचे निदान पूर्ण केले. आता महोत्सव जवळ येतोय. आता परवा दिवशीच महोत्सव सुरू होतोय. आपल्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आहे. हो ताईसाहेब, आपण तिघी जणी काय सांगू शकणार जनतेला आजच्या दिनी? मला असं वाटतं की स्वामी विवेकानंदांची जगातली सर्वात मोठी जयंती ही युवराश्रम आमच्या इथे विवेकानंद नगर येथे साजरी होत असे. एकमेव आहे. असा उत्सव कुठंच होत नाही. आणि महाप्रसादाचा पण पंक्तीचा इतका सुंदर सोहळा असतो. जसं विठ्ठल रुक्मिणी आपल्या याच्यामध्ये अवतरल्या आणि सगळे भाविक त्यांची पूजा करतात, असं महाराजांनी दरवर्षी त्यांची पूजा करून फुलं वाहून त्यांना महाप्रसाद नैवेद्य अर्पण करतात. तुम्ही काय सांगणार ताईसाहेब? जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा इथे खूप साऱ्या दिंड्या येतात आणि आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो. आणि अन्नाचा एक प्रकारचा यज्ञ खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असतो. हा, आपलं नाव काय ताईसाहेब? मी सौ लता विलास शेळके. आपलं नाव ताई? सौ वनिता शिवदास सांबापुरे. निर्मला तुतकरी. आपलं नाव काय ताई? स्वामी विवेकानंदांचा जन्मोत्सव सुरू होतोय. माता भगिनींच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आहे. आपण आलात, आता आम्ही ताईंचं मुलाखत घेत होतो. काय सांगता येईल आपल्याला आश्रमाबद्दल? हा जो जन्मोत्सव आहे त्या बाबतीमध्ये तसं आश्रम हा शब्द म्हणजे नुसती संस्था या नजरेनं पाहिल्या जात नाही. एक गुरुकुल या नजरेनं या संस्थेकडे बघितल्या जात. सांगा. अपंगाची सेवा करते सर्व, अपंग मुलांच्यासाठी. आरोग्याची सेवा होते, शैक्षणिक आरोग्याची पण सेवाही सेवा होते. हो, शैक्षणिक, आरोग्य, शिवदास महाराजांनी इथं खूप मोठं हॉस्पिटल सुद्धा उभारले. ग्रामीण रुग्णालय. आणि बाहेर गेलेल्या माता भगिनी सुद्धा आता जन्मोत्सवाला येतील. त्या बाबतीमध्ये काय आम्ही सांगता येईल? रोज 3 दिवसांचा भरगच्च कार्यक्रम असतो. आमची 30 महिलांची दिंडी आहे. अशा भरपूर दिंड्या येतात. आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल होणार. हो, 3 दिवस तीनही दिवस आध्यात्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, कीर्तन, व्याख्यान, सामाजिक प्रबोधन होणार. सगळं. सामाजिक प्रबोधन. आपल्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसतोय. हो. हे क्षणचित्र आपण KK लाईव्हच्या माध्यमातून विवेकानंद आश्रमातून घेतोय. आपण आमच्यासोबत संवाद केला. आपले कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. सर, काय सांगणार जनतेला आजच्या दिनी? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विवेकानंद आश्रमात जयंती उत्सवाची तयारी सुरू आहे. 8, 9, 10 जानेवारीला हा उत्सव यावर्षी संपन्न होतोय. ज्ञान, प्रबोधन, भक्ती याचा मिलाप असलेला हा उत्सव महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील विवेकानंद भक्तांसाठी आनंदाची पर्वणी असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वामीजींची जयंती कुठेच संपन्न होत नाही. त्यानिमित्त 3ही दिवस आश्रमामध्ये विविध व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तनांचं आयोजन केलेलं आहे. आणि शेवटच्या दिवशी 2 लाख भाविकांचा महाप्रसाद असं या उत्सवाचं एकंदरीत स्वरूप असतं. 1 दिवस उत्सवाला अजून बाकी आहे. सगळी तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. भाविकांच्या निवास भोजनाची व्यवस्था, यात्रेकरूंसाठीची जागेची तयारी, दिंडीमध्ये येणाऱ्या लोकांची व्यवस्था, निमंत्रित व्याख्याते, प्रवचनकार, या सगळ्यांची व्यवस्था सुरू आहे. परिसर स्वच्छता, सामानांची जुळवाजुळव, साहित्याची खरेदी,
आणि या सगळ्या एकंदरीत व्यवस्थेमध्ये सगळी मंडळी लागलेली आहे. कामाचं वाटप केलं आहे, नियोजन सुरू आहे. परवापासून औषध पंचमीला या उत्सवाला प्रारंभ होईल आणि हजारो विवेकानंदांचे अनुयायी भक्त, परमपूजनीय शुकदास महाराजांचे भक्त या उत्सवासाठी आश्रमात दाखल होतील. 1965ला परमपूजनीय शुकदास महाराजांनी या उत्सवाला सुरुवात केली होती. सामाजिक एकता दृढ व्हावी, माणसामध्ये समता बंधुताचं वातावरण तयार व्हावं, त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी सुरू केलेला उत्सव आजही त्याच उद्देशाने लोक या उत्सवात सहभागी होतात. पण दरवर्षी गर्दीचे विक्रम मोडतोय हा उत्सव. यावर्षी पण गर्दीचा उच्चांक मोडला जाईल आणि आतापर्यंतची सगळ्यात जास्त गर्दी यावर्षी होईल असा भाविकांचा अंदाज आहे. त्या दृष्टीनं संस्थेनं पूर्ण तयारी केलेली आहे. आपण भाविकांसाठी फिरते शौचालय, त्यानंतर शुद्ध पिण्याचं पाणी, त्यांच्या निवासाची व्यवस्था, अग्निशामक दलाची गाडी, पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे संपर्क, ST महामंडळ भाविकांना जाण्या येण्यासाठी या सगळ्यांची संपर्क करून व्यवस्था अंतिम टप्प्यात आलेली आहे. स्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या संदर्भामध्ये आजच्या दिनी सर काय सांगणार जनतेला? प्रथम आपलं नाव सांगावं. मी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर गाडे, विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आहे, मराठी विषयाचा प्राध्यापक आहे. गेल्या 5 ते 6 दशकामध्ये निष्काम कर्मयोगी संत परमपूजनीय शुकदास महाराज श्री यांच्या विवेकानंद आश्रमामध्ये आज तागायत शालेय पातळीपासून ते तालुका, जिल्हा, राज्य पातळीपर्यंत अनेक विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन केलं गेलं आहे. त्यामध्ये उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागला पाहिजे, विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यांच्या जी कल्पनाशक्ती आहे त्याला वाव मिळाला पाहिजे आणि एक मोठं व्यासपीठ विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. 53वे बुलढाणा जिल्हा विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन अशाच प्रकारचा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे आयोजन केलं गेलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रतिसाद याही जिल्हास्तरीय बुलढाणा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला मिळालेला आहे. अनेक जिल्हाभरातून बाल वैज्ञानिक इथे आले, त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचे मॉडेल्स आणले आणि सुंदर अशा प्रकारचं संवाद कौशल्य त्यांचं त्या माध्यमातून विवेकानंद आश्रमातील शैक्षणिक संकुलातील सर्व जे विद्यार्थी आहेत, या शाळेतले, महाविद्यालयातले, कॉन्व्हेंटचे सर्व विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला. नमस्कार, मी गजानन ठाकरे, विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय इथे फिजिक्स या विषयाचा मी प्राध्यापक आहे. तर आज जे म्हणजे आज 53व्या बुलढाणा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आज उद्घाटन झालं. तर आज आणि उद्या असा हा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. तर आज मुलांनी प्रयोग आणले, त्यांचं मूल्यमापनही झालं. उद्याही त्याचं मूल्यमापन काही प्रमाणात होणार आहे. तर उद्या आपल्याला कळेल नेमकं की प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक कोणाचा येणार आहे. याच्यात प्राथमिक गट होता, माध्यमिक गट होता आणि उच्च माध्यमिक गट होता. सोबतच जे शिक्षक कर्मचारी असतात त्यांचेही शैक्षणिक साहित्यांचं इथं आज मूल्यमापन झालेलं आहे. तर याच्यात जास्तीत जास्त जे आम्हाला मूल्यमापन करायला जे मॉडेल आले होते त्याच्यात AI संबंधित, सौर ऊर्जा संबंधित, होम सिक्युरिटी संबंधित, वन्य पशूंपासून संरक्षण या संबंधित, पर्यावरण संबंधित, याविषयी शेती संबंधित, म्हणजे आपल्या इथं जे ॲग्री कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे, सायन्स कॉलेज आहे, याच्याशी निगडीत भरपूर प्रयोग इथं आले होते. आणि तालुका स्तरावर ज्यांचा प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आला होता ते इथं आले होते. त्यांचं व्हॅल्युएशन वगैरे आज झालेलं आहे. तर उद्या त्यांचा क्रमांक वगैरे लागेल. पण चांगले खूप AI संबंधित असतील, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी संबंधित असतील, तर खूप चांगले मोबाईलचे दुष्परिणाम सांगणारे असेही भरपूर होते. काही मुलांनी स्वतः साईट तयार केल्या आहेत, त्यांचं प्रदर्शन होतं. म्हणजे कम्प्युटर असो, शेती असो, विज्ञान असो, पर्यावरण असो, सोलर एनर्जी असो, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस असो अदर, तर यांच्याविषयी पण खूप सारे प्रयोग आलेले होते. उद्या त्याचं मूल्यमापन आहे
आणि उद्या त्यांचा समारोपीय कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला आहे. किती शाळांनी सहभाग घेतला? सर, आपल्या इथं जे 13 तालुके आहेत त्या 13 तालुक्यातून जे प्रथम द्वितीय तृतीय आलेले आहेत अशा जवळपास 150च्या आसपास, 150 पावणे 200च्या आसपास प्रयोग होते. उद्या त्यांचा स्पेसिफिक आकडे समजून जाईल आणि क्रमांकही समजून जातील. उद्या समारोप आहे. उद्या समारोप आहे. धन्यवाद सर.